नमस्कार मालक. नमस्कार. तसं बघायला गेलं तर ह्या संपूर्ण सृष्टीचे तुम्ही मालक आणि खास करून या नाशिक नगरीचे तुम्ही राजा. कपालेश्वर महाराज की जय. काय अवस्था झाली हो या नाशिकची. सर्रास विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल. माहित नाही कधी होऊ राहिली, कशी होऊ राहिली, पण होऊ राहिली. त्याच्यावर कोणी आवाज उठवला का दबला. आवाज पण दबला, माणूस पण दबला. नाही मानलं ना आमच्या चुका आहे. आता मला तुझ्यासोबत असं इथं उभं राहून बोलावं लागतं. मला तू दिसत पण नाहीये रे. काय करायचं आता. तुझ्या दरवाजाला कुलूप आहे, आम्हीच लावला. आम्ही राजकारणी आमच्यामध्ये भांडणं करू राहिलो खुर्चीसाठी. सर्वसामान्य माणूस भांडण करू राहिला त्या महागाई सोबत. आमचं लक्ष नाही ना दुसरीकडे कुठं काय चाललं. आणि ह्या सगळ्या भानगडीत आहे ना बाबा, आम्ही विसरलो का आम्ही हिंदू आहे आम्ही विसरलो. आम्ही डोळे खोल बाबा सगळ्यांचे. धर्म परिवर्तन करताय आणि आम्ही खूप व्यस्त आहे, आरामात व्यस्त आहे. आम्ही त्या बंधू बाबांच्या पाठीमागे लागलो. जे बंधू बाबा आपली शारीरिक भूक भागवताय, ते आपली आर्थिक भूक भागवताय. आम्ही त्यांच्या पाठीमागे हे आमचं चाललं. वा, गोमांस खाऊ घालताय, आया बहिणींची आबरू लुटताय तिथं आणि आमच्या चालल्या भानगडी. मग तुम्ही तर पूर्ण सृष्टीचे मालक आहे ना, मग का दिसत नाहीये ते. हे जो काही प्रकार आहे, हा घाणेरडा प्रकार, जिहादीचा प्रकार, हा फक्त नाशकात नाहीये मालक, हा पूर्ण महाराष्ट्रात आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, गेलं व्यसनमुक्त नाशिक. कसा आला रे तू त्या रूपात पोलिसांच्या. तसं ये ना परत, काहीतरी एक रूप घ्या मालक. ती घाण काढा इथून बाहेर. आता भीती तर याची वाटायला लागली, उद्या हे तुझं सर्व साम्राज्य इथून काढतील, कुठंतरी तिकडे नेऊन ठेवतील. इथं काहीतरी दुसरं उभं राहायचंय म्हणून सांगतील. संपलं. जास्त काही बोललो असेल तर माफ कर बाबा. येतो, काळजी घे.